पण प्रत्युषच का? एक मोठा प्रश्न खूप मनामध्ये असतो. खूप सारे लोक एक वेगळ्या ॲटिट्यूडमध्ये असतात. खूप सारे लोक एका वेगळ्या इगोमध्ये असतात. "अरे क्या ज़रूरत है उनके साथ काम करने की, हमारे पास सब कुछ है." पण गाईज प्रत्युषच का? कारण आज प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड एकमात्र संकल्पना हिंदुस्थानामध्ये आहे, ज्या प्रत्युष रिटेल्समध्ये आज 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर जवळपास 16,000 महिला ज्यांनी प्रत्युषसोबत सुरुवात केली. आज प्रत्युष एकमात्र संकल्पना आहे, जी तुम्हाला बिझनेस कसा करायचा, इथून एक बेसिक एज्युकेशनपासून, एक सुरुवातीच्या छोट्याशा ज्ञानापासून, नॉलेजपासून, आज जर बघितलं प्रत्येकाचा बॅक ऑफ द सेट, प्रत्येकाचा मागचा जो अभ्यास आहे तो वेगळा आहे. तुमच्यापैकी कुणाचा व्यवसाय समजा मंगल कार्यालय असेल, तर तुमचं बॅकग्राऊंडचं स्टडी वेगळी आहे. कुणाचा व्यवसाय जर समजा दुधाचा असेल, तर बॅकग्राऊंडचं स्टडी वेगळी आहे. पण तुम्ही आज टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये येता, तुम्ही जर आज क्लॉथिंग इंडस्ट्रीमध्ये येताय, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्युषमध्ये तुम्हाला ते प्रशिक्षण दिलं जातं. तुम्हाला पूर्ण ते नॉलेज दिलं जातं, की हा व्यवसाय कसा करायचा आहे. त्याचसोबत तुम्हाला इथं पूर्ण गाईड केलं जातं. इथली टीम तुम्हाला ट्रेनिंग देत असते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं ना बारकाईनं तुम्हाला या गोष्टी शिकवल्या जातात. आज प्रत्युषच का? मला जर विचारलं, कारण मला जर तुम्ही विचारलात प्रत्युषच का, तर मी आज अख्खी रात्र काढू शकतो, एवढं माझ्याकडे रिझन आहेत प्रत्युषच का यासाठी. कारण आज अहो 1-2 नाही हो, माझ्या आज प्रत्युष रिटेल्समध्ये जर बघितलं, प्रत्युष एकमात्र संकल्पना हिंदुस्थानामध्ये आहे, जी पूर्ण टेक्नॉलॉजी बेसवरती काम करते. काहीच खरं सांगायचं झालं, आज मला आनंद ह्या गोष्टीचा आहे, कारण प्रत्युषला सुरुवात करून जवळपास 2 वर्षाचा आज कालावधी ओलांडलाय. पण 2 वर्ष झाले, मागचे जवळपास लगातार 6 महिने झाले, एकही मीटिंगमध्ये बसायला जागा नसते. आता जरी बघितलं, तर आज महाराष्ट्रातून जवळपास 1400-1500 परिवार मला ऐकतायत. हे प्रत्युषचं सक्सेस आहे गाईज. आज एका लिंकवरती क्लिक करून हजारो परिवार महाराष्ट्रातून कनेक्ट होतात. दॅट्स कॉल्ड पॉवर आहे टेक्नॉलॉजीची. आज तुम्ही कुठल्या इंडस्ट्री, मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. आजच्या मीटिंगमध्ये तुमच्यापैकी बऱ्याच महिला असेल, जे वेल सेटल आहेत. तुमच्याकडे आज सगळं काही असणार आहे. कदाचित तुमच्याकडं पेमेंट सगळं असेल. आज आपल्याकडे अशा महिला आहेत, ज्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांचे म्हणजे कोणाचे मिस्टर, कोणाचा भाऊ, कोणाचे वडील जे ऑलरेडी एम-एल-ए आहेत, आमदार आहेत, कुणाच्या घरामध्ये ऑलरेडी पेट्रोल पंप आहेत, कुणाच्या घरामध्ये ऑलरेडी हॉस्पिटल्स आहेत, कुणाच्या घरामध्ये ऑलरेडी कुणाचे मिस्टर आज एस-आय पोस्टवरती वर्क करतात, कुणाचे मिस्टर आज ऑलरेडी पी-एस-आय आहेत. अशी सुद्धा प्रोफेशन मला आता कळतं या गोष्टी. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक जणी आज काहीतरी इन्कम सोर्ससाठी आलात. पण प्रत्येकाचं विजन वेगळं असेल. पण नक्कीच तुमच्यापैकी अशा किती महिला आहेत, ज्या खरंच लाख, 2 लाख, 5 लाख कमवायला आलेत? हे तुमच्यापैकी अशा किती महिला आहेत, ज्यांना वाटतं, की सर आम्ही जे काही काम करतोय, ते काम करत आम्हाला महिन्याला फक्त 8 ते 10,000 रुपये एक्स्ट्रा अर्निंग आलं पाहिजे. ही आमची अपेक्षा आहे. आमच्या मुलांनी जर आमच्याकडनं काही मागितलं, तर ते देण्याची आमची कॅपॅसिटी असली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. आयुष्यामध्ये कोणावरती डिपेंड राहायला पाहिजे. मला माझ्या आयुष्यातले माझे छोटे-मोठे स्वप्न मी स्वतःच्या पायावर पूर्ण केले पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. अशा किती महिला आहेत? 8 ते 10 रुपये अर्निंगसाठी आलेले किती जण आहेत आणि लाखो रुपये कमवण्यासाठी आलेले किती जण आहेत? म्हणजे ऑलमोस्ट खूप सारे कमेंट्स येत आहेत, की 8,000 रुपये कमवण्यासाठी बरेच जण आलेले आहेत, राइट? गाईज एक लक्षात ठेवा, कंपनीचं इंटेन्शन सुद्धा पहिल्या दिवशीपासून आहे, की एक व्यवसायाची संधी देणे, बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट जे आज प्रत्युषची सगळ्यात मोठी ओळख आहे आणि बेस्ट सर्व्हिस ज्याच्यावरती आज प्रत्युषचा बोलबाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय. गाईज प्रत्युष मी जसं तुम्हाला सांगितलं, प्रत्युषचे विजन खूप क्लिअर आहेत, की सर्वसामान्य लोकांना एक व्यवसायाची संधी करून दिला. आज प्रत्युषमध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 16,000 महिला जे त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, मला नाही वाटत की 100% कोणी रात्रंदिवस किंवा 8 तास, 10 तास कोणीच नाही वर्किंग करत गाईज. मी जर कोणाला जरी प्रश्न विचारला ना, सांगा मागच्या 8 तासात काय काम केलं, तर तत्तमम्म होऊन जातील. कारण 8 तास इथं कोणीच काम नाही करत आशा मॅडम. इथं प्रत्येक जण 1-2 तास काम करतं, 100% करतात, तर त्याच्या लाईफमधले त्याचे एक बेंचमार्क क्रिएट करणं थेट विक्रीतून. मी खरंच सगळ्यांना सांगेल, की लवकरच पुढच्या 1 ते दीड महिन्यामध्ये महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, एक मोठा रेकॉर्ड आपण सगळेजण करायला चाललोत. मी लवकरच ते 1 जानेवारी 2026ला शिर्डीमध्ये डिक्लेअर करणार आहे. महाराष्ट्रातच नाही, तर भारतामधला एक रेकॉर्ड प्रत्युषने मागच्या 1 वीकमध्ये केलेला आहे. जो रेकॉर्ड कदाचित तुमच्या फॅमिलीमधल्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी ऊर्जा देणार आहे. 1 जानेवारी 2026ला त्याचं अनाउन्समेंट मी शिर्डीमध्ये करणार आहे. 2030 पर्यंत 50,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून काम करत असतील. हे कंपनीचं मिशन आहे. आज सांगण्यासाठी मी जसं सगळ्यांना सांगितलं, 16,000 पेक्षा जास्त परिवार आता आपल्यासोबत आहेत. 2030 पर्यंत सगळ्याच कंपनीचं मिशन, विजन क्लिअर आहे. मी कायमस्वरूपी लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, की आहे पूर्ण लीगली कंपनी आहे. तुम्ही Googleला, एआयला जरी विचारलं, तर तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. आज प्रत्युष
डिटेल्स ही पूर्ण लिगली आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये काम करते. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात, शंका असतात, सर हे लीगल म्हणजे काय असतं? काहीच लीगल म्हणजे काय? लीगल म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचे जे काही टॅक्सेस आहेत ते वेळच्या वेळी पे करता का? तुम्ही गव्हर्नमेंटचे जीएसटी पे करता का? का तुमच्याकडे काम करणाऱ्या डिस्ट्रीब्युटरचं तुम्ही टीडीएस पे करता का? टॅक्स पे करता का? ह्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या जातात आणि या सगळ्या गोष्टी कंपनी मागच्या 2 वर्षापासून क्रिस्टल क्लिअर आज पूर्ण महाराष्ट्रासमोर मांडत आली. गाईज आता आपण येऊया त्या महत्वाच्या गोष्टीमध्ये ज्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला काम करायचंय आणि ते प्रोडक्ट म्हणजे महिलांचं आवडतं प्रोडक्ट. चला एक तुम्हाला हसायला येईल असा प्रश्न नक्कीच विचारेल. किती महिलांना वाटतं, आता मला जवळपास 1,500 लोक मला ऐकतात ऑलमोस्ट. मी सगळ्यांना एक प्रश्न विचारेल, किती महिला अशा आहेत ज्या महिलांना वाटतं, सर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये साडी घालणं बंद होईल? बघू कोण उत्तर बरोबर देतं. हॅलो. किती जणींना वाटतं की महाराष्ट्रामध्ये साडी घालणं बंद होईल आपल्या? होईल, शक्य आहे हे? बिलकुल नाही. किती जणींना वाटतं महाराष्ट्रामध्ये समजा ठीक आहे साडी असेल किंवा त्याला एक ऑप्शनली कुर्तीज आहे, ड्रेस आहे, या ज्वेलरी आहे का? तर प्रत्युष हा एकमात्र प्लॅटफॉर्म आहे जो महिलांना घरबसल्या व्यवसायाची संधी देतो. आता महिलांना घरबसल्या व्यवसायाची संधी म्हणजे कशा पद्धतीने देणार आहे? याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत. यातला सगळ्यात पहिला जो बिझनेस प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे कंपनीचा ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. लक्ष द्या, समजून घ्या. हे डोळे हे ना डोकं हे थोड्या वेळासाठी उघडा. कारण काय होतं, काही शब्द आपण ऐकतो आणि त्या शब्दावरून आपण आहे ना आपल्या स्वतःमध्ये लगेच विष पेरत असतो. चुकीचं माहिती, काही शब्द जर आपण चुकीचे ऐकतो आणि त्याच्यामुळे आपले शब्द मनामध्ये आपण लगेच विष पेरून घेतो. काही समजून घ्या, ऑनलाईन बिझनेस मॉडेल. ऑनलाईन हा शब्द आला तर महाराष्ट्रातल्या 90% परिवारांमध्ये भीती येते. काय माहित कसं येतं? क्वालिटी खराब आली तर? चुकीचं आलं तर? असे भरपूर प्रश्न पहिल्यांदा, कारण माणूस हा पॉझिटिव्हिटीपेक्षा निगेटिव्हिटीचा मोठा पुतळा आहे. माणसामध्ये ना, आज मला सांगा तुमचं म्हणजे एक उदाहरण धरा. जर असं आपण कधी ऐकलंच, खरं ठेवा. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये भरपूर असे कॉन्टॅक्ट्स आहेत. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत. तुम्हाला प्रत्युष कंपनी काय करते? प्रत्युष कंपनी तुम्हाला डेली बेसिसवरती काही साड्यांचे, ज्वेलरीचे, कुर्तीचे, पर्सचे वेगवेगळे अपडेट कंपनीकडून दिले जातात. वेगवेगळे अपडेट कंपनीकडून तुम्हाला डेली बेसिसवरती दिले जातात. आता एक उदाहरण धरा, की जर समजा एखादी प्रोडक्ट आहे, समजा आता ही साडी, एक एक्झाम्पल म्हणून सांगते, ही एक साडी आहे. ही एक साडी आहे. प्रत्युष कंपनी काय करते, तुम्हाला डेली बेसिसवरती अशा साड्यांचे, ज्वेलरीचे फोटोज देत असते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, ऍज वेल एज कंपनीचं वेबसाईट आता बनतं, त्यासोबत कंपनीचं ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला कंपनी काय करते, हे प्रोडक्ट प्रोव्हाइड करत असते. आता एक उदाहरण द्या, या साडीची किंमत कंपनीने सांगितली आहे ₹400. ह्या साडीची कंपनीने किंमत सांगितली आहे ₹400. आता कंपनी तुम्हाला काय सांगते, या साडीची किंमत ₹400 आहे. तुम्ही या साडीला पुढे विकत असताना कमीत कमी तुमचे 10 ते 20% मार्जिन ऍड ऑन करून पुढे विकू शकता. एक उदाहरणार्थ धरून चला, ₹400 कंपनीने तुम्हाला एक साडी दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे ₹100 मार्जिन ऍड केले आणि तुम्ही जेव्हा तुमच्या कस्टमरला देत असता तेव्हा तुम्ही त्याला ₹500 सेल आउट केलं. आता ₹500 तुम्ही कस्टमरला सेल आउट केल्यानंतर कस्टमरने देताना तुम्हाला ₹500 दिले, पण कंपनीला देताना तुम्हाला ₹400 देण्याची गरज नाही. का? कारण त्याच्यावरती लाईफ टाईम कंपनीकडून तुम्हाला 10% कमिशन हा फिक्स असतो. म्हणजे प्रत्युष कंपनीकडून लाईफ टाईम हा 10% कमिशन तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो. आता एक उदाहरण धरा, 400 मधून 10% मायनस केले तर किती रुपये झाले हो? ₹360. आता तुम्ही कस्टमर कडून घेताना ₹500 घेतलेत, पण कंपनीकडे ऑर्डर टाकत असताना तुम्ही ₹360 पे केलेत. म्हणजे एक ऑन अन ऍव्हरेज जर बघितलं, एका प्रोडक्ट मध्ये तुमचं मार्जिन, प्रॉफिट ऑफ मार्जिन किती राहणार आहे? ₹140. मी तुम्हाला सांगतो 140 सोडून द्या. फक्त ₹100 जरी एका प्रोडक्ट मध्ये तुम्हाला प्रॉफिट ऑफ मार्जिन राहिलं, एका प्रोडक्ट मध्ये फक्त ₹100 जरी तुमच्याकडे प्रॉफिट ऑफ मार्जिन राहिलं आणि असे जर तुम्ही एका महिन्यामध्ये 50 ते 100 ऑर्डर जरी घेतल्या, मी म्हणतो फक्त 50 जरी ऑर्डर घेतल्या, फक्त 50 जरी ऑर्डर घेतल्या, पर ऑर्डर ₹100 जरी तुमचा फक्त प्रॉफिट निघाला, तर तुम्हाला गाईज त्याच्यामध्ये 50 × 100 ऑन अन ऍव्हरेज 5,000 ते 6,000 त्याच्यामध्ये प्रॉफिट काढता येऊ शकतो. आज प्रत्युषमध्ये आज आपल्याकडे हजारो महिला आहेत ज्या ऑलरेडी या प्लॅटफॉर्म मध्ये काम करतात. ठीक आहे, ते म्हणजे कंपनीचा ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? बऱ्याच जणांच्या मनामध्ये डाऊट असतात, शंका असतात, प्रश्न असतात. प्रत्युष सर शोरूम कुठे आहे? एक लक्षात ठेवा,
कंपनी फर्स्ट डेला ज्या इंटेन्शनने मार्केटमध्ये उतरली की ऑनलाईन बिझनेस मॉडेल आम्हाला डेव्हलप करायचं आहे, पण जेव्हा ऑनलाईन बिझनेस मॉडेल आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये डेव्हलप करत होतो, आम्हाला काही प्रॉब्लेमचे फेस करावे लागले, जे चॅलेंजेस आमच्या समोर येत होते. ते चॅलेंजेस म्हणजे काय, की सर्वसामान्य लोकांना विश्वास बसत नव्हता. लोक काय म्हणायचे, सर आम्हाला फक्त क्वालिटी बघायची, कुठे बघायला मिळेल. सो कंपनीने काय केलं गाईज, क्वालिटी बघण्यासाठी म्हणून कंपनीने वेगवेगळ्या भागांमध्ये आपले छोटे छोटे होम बेस्ड स्टोअर दिले. तुम्ही गुगलला पण बघितलं असेल, आपले मॅक्झिमम जे प्रत्युष्य आउटलेट आहेत हे होम बेस आहेत, घरातून चालतात. का? कारण हे बघा, मला शोरूमची गरज नाहीये, मला वॉकिंग कस्टमरची गरज नाही, कारण आज प्रत्युष्य 99% स्टोअर एक मोठा शोरूम वाला पण नाही चालत तेवढं टॉपला चालतात. एक मोठा शोरूम वाल्याचं पण नाही चालत तेवढं टॉपला प्रत्युष्य स्टोअर चालतात. का? कारण आज फक्त क्वालिटी दाखवण्यासाठी ही स्टोअर कंपनीने त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो हे कंपनीचं सेकंड बिझनेस मॉडेल आहे, ते म्हणजे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. जर समजा तुम्ही जर तुमचे कस्टमर्स त्या आपल्या प्रत्युष्य स्टोअरला घेऊन जाता, तर कस्टमरने जे त्या स्टोअर मधून जी काही खरेदी केलेली असेल, त्या केलेल्या खरेदीवरती कंपनीकडून तुम्हाला, म्हणजे त्या स्टोअर कडून तुम्हाला 10% कमिशन मिळतं. म्हणजे एक उदाहरण द्या, तुमची एखादी मैत्रीण आहे, तिला जर काही खरेदी करायची आणि तिने प्रत्युष्य कुठल्याही स्टोअर मधून समजा 5,000 रुपयाची खरेदी केली, तर तिने केलेल्या 5,000च्या खरेदीवरती तुम्हाला ऑन ॲव्हरेज 400 ते 500 रुपये कमिशन तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतं. हे कंपनीचं खूप युनिक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे कंपनीला कुठेही बॅनरबाजी करावं नाही लागत, कंपनीला कुठे ऍडव्हर्टाइजमेंट करावं नाही लागत, कंपनीला कुणाला हायर करावं नाही लागत, कंपनीला फक्त सोशल मीडिया आणि माउथ पब्लिसिटी. कारण असं म्हणलं जातं, भारतात सगळ्यात जास्त जर फास्टेस्ट ग्रोईंग कुठली ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर ती आहे महिला. कारण महिलांची सगळ्यात जास्त, म्हणजे मार्केटिंगची सगळ्यात यशस्वी स्ट्रॅटेजी आहे, मी तुम्हाला खरं खरं सांगतो. कारण महिला जेवढं फास्ट मध्ये एखादी गोष्ट जाऊन प्रमोशन करू शकतात, तेवढं दुसरं कोणी करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. सो तोच पैसा कंपनी तुमच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करत असते. सेम कंपनीचा तिसरा बिझनेस मॉडेल आहे रेफरल बिझनेस मॉडेल. रेफरल हा एक युनिक आहे. एक मी तुम्हाला जर सांगितलं, सगळ्यांना कामाची गरज आहे, सगळ्यांना पैशाची गरज आहे, सगळ्यांना स्वप्न आहेत, प्रत्येक जण आपलं दुखवटा कधी दाखवत नसतात. येस नो? एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण, कोणी नेम फेमसाठी काम करत असतं, कोणी पैसे कमवण्यासाठी काम करत असतं, कोणी स्वप्नांसाठी काम करत असतं, कोणाच्या स्वतःला कुठे गुंतवायचं म्हणून ते काम करत असतं. प्रत्येकाचे काही ना काही आज वेगवेगळे डार्क टास्क आहेत. पण एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, की प्रत्येक जण आज काहीतरी ऑपॉर्च्युनिटी सर्च करतं. मी स्वतः आज बघत असतो, आज सोशल मीडियाला मी तुम्हाला रिअलिटी सांगतो गाईज, डेली बेसिसवरती मी स्वतः माझ्या सोशल मीडिया पेजेसवरून, इंस्टाग्रामवरून आज टिल कंडिशन माझ्याकडे डेली 30 ते 40 लॉग इन्स येतात. एव्हरी डे कंपनीच्या पेजवरती 30 ते 40 रेफरल रजिस्ट्रेशन येतात. एक विचार करा, हे फक्त कंपनीच्या एका कंपनीकडे येणार रजिस्ट्रेशन आहेत. असे हजारो फॅमिलीज काम करतात. म्हणजे लक्षात ठेवा, सगळ्यांना कामाची गरज आहे, फक्त कोणी दाखवत नसतं. आज तुम्हाला जर समजा तुम्ही हा व्यवसाय कोणाला रेफर केला, आज रेफर करा, मला सांगा, एखादीला जर तुमच्यामुळे एखादी व्यक्ती या व्यवसायामध्ये तिने तिच्या आयुष्यात काहीतरी 2 रुपये कमवले, तर ती आयुष्यभर तुम्हाला काय म्हणते माहितीये का, थँक्यू ताई, तुमच्यामुळे मला हा व्यवसाय मिळाला. तिचे थँक्यू म्हणजे तुमचे ब्लेसिंग आहेत. ती तुम्हाला आज आशीर्वाद देऊन जाते, ती तुम्हाला ब्लेसिंग देऊन जाते. पण कंपनी सांगते, तुम्ही आमच्याकडे फुकटमध्ये रेफर नका करू. तुम्ही जर कोणाला हा व्यवसाय रेफर करत असाल, तर तुम्ही केलेल्या रेफरलवरती कंपनी तुम्हाला 500 रुपये अर्निंग देईल, ज्याच्यातून 5% TDS डिडक्ट होऊन रिमेनिंग अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा होईल. गाईज, एक लक्षात ठेवा, ही रेफरल मॉडेल हे कंपनीचं सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग मॉडेल आहे. म्हणूनच 15 ते 16,000 परिवार इतक्या कमी कालावधीमध्ये प्रत्येक परिवारामध्ये आज काम करत आहेत. त्यासोबत जर बघितलं, कंपनी काही टीम इन्सेंटिव्ह पण देत असते. जर समजा तुम्ही स्टेप बाय स्टेप जसे या व्यवसायामध्ये येतात आणि जर तुमची एक छान टीम तुम्ही त्या ठिकाणी बनवताय आणि तुम्ही जर एक टीम बनवून त्यांना जर गाईड करताय आणि त्या गाईड मधून तुम्ही एक चांगलं बिझनेस त्या ठिकाणी तयार करत असाल, तर त्याच्यावरती कंपनी एक टीम इन्सेंटिव्ह दिली जाते. तर तुम्हाला ट्रेनिंग मध्ये पूर्ण डीप मध्ये याच्याबद्दल शिकवलं जाणार आहे. सो तुम्ही ह्या व्यवसायाला जेव्हा लॉग इन करता, ह्या टीम इन्सेंटिव्ह बद्दल पण तुम्हाला शिकवलं जातं. टीम इन्सेंटिव्ह मध्ये तुम्ही वर्षाला लाखो रुपये अर्निंग करू शकता. आणि आज या प्रत्युष परिवारामध्ये लाखो रुपये अर्निंग घेणाऱ्या हजारो महिला आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आज ज्या प्लॅटफॉर्म बद्दल मी तुम्हाला सांगतोय, हे ऑलरेडी सक्सेसफुली आज महाराष्ट्रामध्ये रन होतंय. यशस्वीरित्या आज हजारो महिला याच्यामध्ये काम करतात आणि टीमच्या माध्यमातून तुम्ही एक चांगलं अर्निंग या ठिकाणी घेऊ शकता. त्यासोबत जर बघितलं, कंपनीचं जे लास्ट बिझनेस मॉडेल आहे ते म्हणजे स्टोअर मॉडेल. स्टोअर मॉडेल ही कंपनीची एक युनिक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या महिला आहेत, कोणी ऑनलाईन करण्यासाठी इच्छुक आहे, ज्यांच्याकडे इकॉनॉमिकली अडचणी आहे, ज्यांना पैसे गुंतवणं शक्य नाहीये, ते ऑनलाईन करतायत. पण काही महिला अशा आहेत ज्यांना घरगुती काहीतरी करायचं, घरातून मला व्यवसाय करायचा आहे, तर मी कसं सुरुवात करू, इथून प्रश्नचिन्ह असतो. मी सुरुवात कुठून करू, मी काय घेऊ,
मी कसं विकू? ते विकत असताना काय मार्जिन ऍड करू? काही ज्ञान नसतं. तर त्या सगळ्या नवीन कमर्ससाठी कंपनीने एक होम होम शॉपी कन्सेप्ट आहे, प्रत्युष होम शॉपी. आज जर बघितलं प्रत्युष होम शॉपी जर तुम्हाला सुरुवात करायची असेल, तर तुम्ही मिनिमम ₹20,000 होम शॉपी सुरुवात करू शकता. ज्याच्यामध्ये परमनंटली कंपनीकडून तुम्हाला 20% डिस्काउंट दिला जातो आणि या होम बेस्ड बिझनेस मॉडेल आहे. याला तुम्ही घरातून एक छोटंसं रॅक वगैरे घेऊन सुरुवात करू शकता. सगळं कंपनी गाईड करते. प्रॉपर रॅक सिस्टम गरजेची आहे. पण आज जर बघितलं ह्या होम शॉपी कंपनीचा सगळ्यात मोठा बेंचमार्क ठरत चाललाय. कारण टील कंडिशन 647 होम शॉपी महाराष्ट्रामध्ये काम करतायत. म्हणजे ज्या होम शॉपी बद्दल मी तुम्हाला सांगतो ऑलरेडी 650 परिवार आहेत जे प्रत्युष होम शॉपी आता रन करतायत. आणि खास आता होम शॉपीसाठी एक ऑफर चालू आहे. जर तुम्ही प्रत्युष होम शॉपी रजिस्टर करत असाल तर तुम्हाला ₹20,000 खरेदीवरती ₹10,000 म्हणजे 50% प्रोडक्ट फ्री. म्हणजे एक उदाहरण धरा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सगळ्यांना दाखवेल. मी तुम्हाला सगळ्यांना एक फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवेल. जसे की जर समजा तुम्ही आज एक होम शॉपी रजिस्टर करता, तर होम शॉपी केल्यानंतर एक उदाहरण म्हणून तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. ही प्रत्युषची कुर्ती आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल क्लिअर. ही प्रत्युषची कुर्ती आहे. जर समजा याचा जर ऑन डीपी आहे गाईज ₹250, ₹250 आज हा प्रत्युषच्या कुर्तीचा एकदम प्रीमियम क्वालिटी आहे, कॉटन बेस आहे, युनिक डिझाईन आहे, कलरची गॅरंटी आहे. प्रत्युषचं ओन प्रोडक्ट आहे गाईज, जे माझ्या कॅबिन मध्येच ही कुर्ती आम्ही मुद्दाम डिस्प्ले केलेली आहे. कारण या ठिकाणी जर बघितलं ₹250 या कुर्तीची कॉस्टिंग आहे. आज याच्यामध्ये जर एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी बघितली, जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल, आता आपल्याकडे ₹250 घेऊन आज माझ्या समोरच एक उदाहरण सांगतो. आपल्या स्टोअरला एक कस्टमर घेऊन आले होते. त्यांनी ह्या कुर्तीमध्ये ₹350 ही कुर्ती सेल केली. कस्टमरने हसत-हसत कुर्ती घेतली. पण ह्या ठिकाणी जर एक गोष्ट बघितली, ही ₹250 ची कुर्ती जर तुम्ही होम शॉपिंग घेत असाल, तर ₹170 तुम्हाला पडते. तुम्ही ₹350 जरी विकले, तर गाईज तुम्हाला डायरेक्टली 50% डबल मार्जिन याच्यामध्ये कमवता येऊ शकतं. प्रत्युष अशी युनिक प्रोडक्ट पर मंथ तुम्हाला काहीतरी काही देत असते, ज्याच्यातून तुम्ही एक चांगलं अर्निंग तुम्ही प्रत्युषच्या माध्यमातून घेऊ शकता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी तुम्हाला एक फक्त एक्झाम्पल म्हणून ही गोष्ट दाखवली, जी आता आपण एक विचार केला, तर तुम्ही 5 लाख जर तुम्हाला काहीतरी कंपनीचा मेन प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचं जर तुम्हाला मेन आउटलेट घ्यायचं असेल, तर तुम्हाला मिनिमम ₹5 लाख बेसिक इन्व्हेस्टमेंट असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप फॅसिलिटीज मिळतात. आज एक उदाहरण धरा, खूप सारे लोक आहेत, मी असं नाही म्हणणार मूर्ख आहेत, मूर्ख आहे असं म्हणणं नाही जात. ते मनातल्या मनात म्हटलं ते, राइट? सो पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप सारे लोक आहेत ज्यांना फायदा नाही कळत आणि फायदा फक्त मेगा स्टोअर्सच्या ओपनिंग आहेत. म्हणजे 62+11 केलं तर प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे 73 मेगा स्टोअर आज महाराष्ट्रामध्ये आहेत. लवकरच शतकामी होणार आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. पण हे मेगा स्टोअरची संख्या का वाढत चालली आहे? कारण प्रत्युषचं मेगा स्टोअर फक्त रिटेलच्या कस्टमरच्या जीवावर नाही चालत. प्रत्युषचं जर तुम्ही मेगा स्टोअर घेत असाल, तर प्रत्युषमध्ये काम करणाऱ्या 16,000 महिलांना तुम्ही महाराष्ट्रातल्या 16,000 महिलांना तुम्ही माल सप्लाय करू शकता. प्रत्युषचं मेगा स्टोअर घेतलात तर तुम्हाला ऑफलाईन बिझनेस मॉडेल मिळतं. प्रत्युषचं मेगा स्टोअर घेतला तर तुम्हाला होम शॉपी जे आता मी सांगितलं 20,000ची होम शॉपी त्यांना सुद्धा तुम्ही माल सप्लाय करू शकता. प्रत्युषचं मेगा स्टोअर घेतलं तर तुम्हाला रिटेल कस्टमर बेस मिळतो. म्हणजे एक दुकान, एक तुमचं दुकान हे 4 पिलर वरती चालतं. जे बाहेर मार्केटमधून होलसेलर वाल्याकडनं घेतलं तर आपल्याला फक्त रिटेलच्या जीवावर बसावं लागतं. पण प्रत्युष मधली सगळ्यात खास गोष्ट आहे की तुम्हाला 4 फंडामेंटल्स वरती प्रत्युष मेगा स्टोअर चालत असतात. मेगा स्टोअर घेण्यासाठी रिक्वायरमेंट काय? तर मेगा स्टोअर घेण्यासाठी तुम्हाला 300 स्क्वेअर फूटची कमीत कमी जागा असणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रॉपर सेटअप करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 1 ते ₹1.5 लाख खर्च येतो. ₹5 लाख तुमची बेसिक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 प्रॉडक्ट मिळतात. साडी, कुर्ती, ज्वेलरी, नाईट ड्रेस, नाईट गाऊन्स, रेडीमेड ब्लाउज. मला सगळ्यांना सांगण्यासाठी आनंद होतोय, की आता फुटवेअरचा ऑलमोस्ट स्टॉक आलेला आहे. आज पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये फुटवेअर तुम्हाला यायला सुरुवात होणार आहे. ड्रेसमध्ये आता सगळे कलेक्शन येतात, वन पीस मध्ये कलेक्शन येतात, कुर्तीज मध्ये कलेक्शन येतात, टॉप मध्ये कलेक्शन येतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पैसे कमवून कमवून थकणार आहे. ही गॅरंटी राहुल बिरादारची आहे. सॅनिटरी पॅड कंपनीने आता लॉन्च केलं मागच्या 10 नोव्हेंबरला. मी सगळ्यांना सांगायला आवडेल, की 7,500 पेक्षा जास्त सॅनिटरी पॅडची ऑर्डर मागच्या 5 दिवसामध्ये प्रत्युषने क्रॉस केली आहे. हे आहे प्रत्युषचं सक्सेस. का? कारण हे फक्त विश्वास आज सगळ्यांचा प्रत्युषवरती आहे. पण एवढ्यावरती प्रत्युष थांबेल तर प्रत्युषमध्ये मजा काय? आज परत एकदा अनाउन्समेंट तुमच्या सगळ्यांसाठी करतोय. ऐकायचंय का? सीट बेल्ट लावून बसा सगळ्यांनी. चेअरवर जरा व्यवस्थित बसा. झोपलेले असेच जातात, जरासं स्ट्राँग बसा. ऐकायचंय? 1 एप्रिल 2026. परत एकदा.
सगळे असे बघायला लागलेत माझ्याकडे. मला सगळ्या हजारो लोकांचे चेहरे दिसतात मला स्क्रीनवरती. प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड सुरुवात करत आहे परत एकदा काहीतरी वेगळं. ते म्हणजे आज स्टील कंडिशन 2025च्या अखेरीस आज आपण साड्यांमध्ये काम करतो. साड्यातली वन ऑफ द बेस्ट कंपनी आज आपण आहे. 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आज आपण रन करतोय. आज आपण ज्वेलरीमध्ये काम करतोय. आज आपण पर्समध्ये काम करतोय. आज आपण कुर्तीज, थ्री पीस याच्यामध्ये काम करतोय. आज आपण नाईट गाऊन्समध्ये काम करतोय. आज आपण नाईट ड्रेसमध्ये काम करतोय. आज आपण रेडीमेड ब्लाउजमध्ये काम करतोय. आता आपण फुटवेअरमध्ये सुरुवात करतोय. आपण सॅनिटरी पॅड आणली. पण एक राहिलं होतं, जे परत एकदा आम्ही टार्गेट ठेवलं. मी बऱ्याच वेळा सांगतो, की प्रत्युषला सोडू नका. प्रत्युषला तुमचं माहेरघर बनवून ठेवा. प्रत्युषला तुम्ही इतक्या ताकदीने उतरा. प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड लॉन्च करत आहे 1 एप्रिलला नेक्स्ट प्रोडक्ट. ते म्हणजे लेडीज फेशियल किट, लेडीज स्क्रब अँड हे सगळं नॅचरल येणार आहे. हे सगळे नॅचरल प्रत्युषचे ओन प्रोडक्ट येणार आहेत. तुम्ही विचार पण नाही करू शकत. मी परत एकदा जेवढं मी सॅनिटरी पॅड मध्ये गॅरंटी दिली, मी आता बॉन्ड पेपरवर लिहून देऊ शकतो की भारतातलं नंबर 1 स्क्रब प्रत्युष आणणार आहे. नॅचरल मध्ये कुठलंही केमिकल युक्त नाही. भारतातलं नंबर 1 फेशियल किट प्रत्युष आणणार आहे. पूर्ण तयारी झालेली आहे. गाईज तारखा सहित डिक्लेअर केले तर ज्या ज्या तारखेला जे जे बोलले त्या त्या तारखेला ते आलेले लक्षात ठेवा. आपली गाडी कधीच चुकलेली नाहीये. ही तर सुरू